बघा खोबरं खोबऱ्याचे तुम्ही काल बघितलं आम्ही स्लाइस केलेलं. सो ह्याला जरा हा स्लो प्रोसेस आहे. आईरानी माझी गाडी फुल धुतली आहे. आता नानूची स्कूटी वॉशिंगचं चालू आहे. किती गुड गर्ल आहे, किती हेल्पफुल आहे आमची आईरा. आईरा कुठे चालली आहे नाईफ कॅन्डल घेऊन? आम्ही इकडे केक शॉप मध्ये पोहोचलोय. आईरा छानपैकी आमचं आता डिनर झालंय आणि जस्ट एक चाइल्डहुड मेमरी होती की आम्ही जॉईंट फॅमिली आहोत बेसिकली. सो किती सुंदर जास्वंदीचं फुलं बघा ना. वेलकम बॅक टू माय चॅनल द तेज रूप शो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज माझा डे स्टार्ट झालाय माझा फॅक्टरी आउटलेट वरून. सो हे आहे आहिरा मसाले, चारकोप सेक्टर 9 आहे. सो आज थोडस साफसफाई आणि थोडासा माल काढायचा आहे. तो बघूया कसा जातोय आमचा दिवस. स्टाफ आहे तो सगळं ऑइलिंग करतोय. मशीन आहे त्याला सगळं ऑइलिंग करायला लागतात कारण की रस्ट पकडतं म्हणून. सो असे छोटे मोठे काम स्टार्ट झालेत. आईरा उठायच्या पहिलंच आईरा झोपली मस्तपैकी. आईराला झोपून आले नानीकडे. आता काम स्टार्ट करते छानपैकी. आता आम्ही पहिले धने भाजून घेणार आहे. चालते सर. तेल टाकून जसं लागेल तसं तेल टाकू आणि चांगलं ह्याला स्लो लग्नानंतर अच्छे से इकडे सांगता त्याच्यावरती एक्झॉस्ट फॅन लावले. एक्झॉस्ट सगळं बाहेर निघून जातात. मिरचीचा ठसका असतो ना डेंजर असतो. सो इकडे तर आमच्याकडे गावचं फील आहे. एवढे झाडी आणि आहेत ना. तरी शरद इकडे 2 झाड पिंडी लावलेले इतकं सुकून गेले. इकडे एक बस पण येते ईस्ट बस 39 नंबर. ही डायरेक्ट स्टेशनवरून येते कांदिवली स्टेशनवरून. आपल्याकडे लास्ट स्टॉप आहे याचा. आपलं हळद आणि हिंग आहे मस्त की तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचा. सगळा गरम मसाला भाजून चाललाय. खमंग भाजला. आपलं हिंग फुलला ना तेलामध्ये तर मसाला पण चांगला टिकून होता. त्याचा सुगंध खूप छान येतो. हा मेन पार्ट आहे मसाला भाजण्यामध्ये. बघा खोबरं खोबऱ्याचे तुम्ही काल बघितलं आम्ही स्लाइस केलेलं. सो ह्याला जरा हा स्लो प्रोसेस आहे. ह्याला एकदम चांगला खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे आणि कंटिन्यू स्टर करायला लागतं. नाही तर मग लगेच ते खाली कढई लोखंडाची आहे ना ती एकदम चांगली गरम झाली. सो त्याला कंटिन्यू स्टर करत करत त्याला चांगलं भाजलं जातं. मुलावरती लक्ष ठेवायला लागतं नाहीतर मग आपण सोडलं यांच्यावरती. ते हे पण नवीन आम्ही हे सगळे स्टाफ ट्रेन करतोय स्वतः कारण की या बिझनेस मध्ये जे ट्रेन्ड स्टाफ आहे त्यांचे आम्हाला खूप फीडबॅक भेटलेत की खूप माजुरी असतात आणि आम्ही आता स्टार्टिंगला पण एक एक्सपिरियन्स केलेला. सो आम्ही त्याकडून एक 1 मंथ काम करून घेतलं आणि एक आयडिया आली आम्हाला कसे हे लोक काम करत काय ते. आपल्याला आपला बिझनेस शिकायला लागतो. त्याशिवाय आपला बिझनेस पुढे ग्रो होत नाही. आणि मेन गोष्ट ही जी मोठी जिद्द होती ना शिकायची ती स्वरूपमध्ये होती. स्वरूपची जाम इच्छा होती की हे सगळं आपण स्वतःहून शिकायचं आणि स्वतःहून आपल्याला कधी कोण स्टाफ नसेल तर जमायला पाहिजे. हा मेन फंड आहे. सो तोच आमचा गोल आहे. हर एक प्रोडक्ट हर एक रेसिपी ही स्वरूप आणि मी दोघांनी बसून सेट केली आहे. ते सगळे एक्सपेरिमेंट केलेत. ते दुसऱ्यांपासून बेस्ट आणि चांगले प्रोडक्ट देऊन कसं
बेस्ट प्रोडक्ट आणि ऑथेंटिक ट्रेडिशनल रेसिपी. असं नाही की म्हणजे हा एक दोन गोष्टी सेम दाखवल्या आणि दुसरं काही पण टाकलं. नो नो नो, सगळे जे प्रोडक्ट जातात, सगळे जे इन्ग्रेडियंट जातात ऑथेंटिक रेसिपीमध्ये, ट्रेडिशनल रेसिपीमध्ये, तेच आम्ही टाकतो मसाल्यामध्ये. आणि आपण बोलतो नवीन बिझनेस आहोत तर एकदम फर्म पाया पाहिजे, तो आमचा गोल आहे. सो मसाल्यामध्ये आम्ही काही कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि मेन गोष्ट दुसरी पण, आपण मिरची पण ह्याच्यामध्ये जाते, थोडी प्रमाणात जाते फॉर अ स्पाइस लेवल. सो हे मी डिहायड्रेशनला लावल्या मिरच्या. सो मिरच्या पण, ऊन नाही तर काय झालं, आहिरा मसाल्यामध्ये मसाला बनायचा थांबणार नाही, बिलकुल थांबणार नाही. सो यासाठी आम्ही डिहायड्रेशन मशीन घेतली आहे. थोड्या प्रमाणात मिरच्या आहेत, मस्त पैकी खरपूस ते एकदम डिहायड्रेट होणार आणि परत ते भाजल्या पण जाणार. त्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर, पाण्याचा अंश बिलकुल नसणार. तुमचा मसाला एकदम चांगला वर्षभर टिकून राहणार, त्याची गॅरंटी आम्ही देतो. मस्त पैकी खाऊन जो भाजला, मिरच्या तुम्ही बघू शकता, आवाज येतो तुम्हाला, तेवढ्या खरपूस भाजले काही नाही, भाजल्या नाही, सुकल्या गेल्यात. आता मी भाजणार त्याला. असे दंडी कट केलेल्या सगळ्या मिरच्या आहेत. एक दंडी का दिसते माहित नाही, ती काढते. मस्त खरपूस मी खोबरा भाजून होती, तोपर्यंत त्याला मी सांगितलं की मसाला तू टाक फुटायला. सो मसाला टाकलाय. आता जस्ट टाकलंय, 10 मिनिट झालं आणि बारीक पण झाला. स्पीड आहे एकदम, छान भाजला गेला ना आता फटाफट तो फुटला जातो. जर त्यामध्ये मॉइश्चर असेल ना आणि नरम असेल ना मसाला, तर त्याला खूप टाइम लागतो. हीच एक प्रॉपर प्रोसेस ची गुड साईन आहे की आपला मसाला एक 10 मिनिट्स मध्येच एकदम फाईन बारीक होण्याच्या प्रोसेस मध्ये आहे. सो वी आर डुईंग राईट. आता मशीन आहे आमची. सो ह्याच्यामध्ये सगळं चाळून होतंय आपला पावडर, आणि एकदम बारीक आपल्याला थोडं भेटतो. बरफी आहे बघा. आता हे जे वरचं थोडंसं बाकी आहे ते परत एकदा डान्सेट जाणार आहे. खूप छान मशीन आहे, खूप इफेक्टिव्ह आणि युजफुल आहे बेसिकली. कारण की एका मुलाने नाही होणार एवढं सगळं चालवून शकत. त्यामुळे ठरवून केलं की थोडंसं इन्व्हेस्टमेंट करायला तो बिझनेसमध्ये ग्रोथसाठी. तर ही मशीन आता सोडून जाता घेतली, आम्हाला यूज होईल म्हणून. तसं काही स्टॉर नाही केलं तरी चालेल, बट आपल्याला असं ना करा, जेव्हा हलवून बघते हे झालं माझ्या बरोबर. हा मसाला आहे तो मस्तपैकी चाळून झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं जे मिक्स करूया. मिक्स म्हणजे ह्याच्याबरोबर परत आपल्याला नंतर टाकायचं खोबऱ्याबरोबर. हे आता आपला मसाला गेला भाजलेल्या खोबऱ्याबरोबर. परत मशीन स्टार्ट. बिचारी एवढी काम करून आली, हे माझ्या मुलीला दिसलंय, त्यामुळे माझी मुलगी माझी गाडी कशी धुते. आईरा काय करते तू? कुणाला आंघोळ घालते? हा, मामाच्या बुलेटला आंघोळ घालते का मम्माच्या कारला आंघोळ घालते? छान पैकी इव्हनिंग मध्ये आता आईरा मम्मा बरोबर चाललीये वजिरा शॉपला. बातीला जायचं स्लाइड वरती, पण पाऊस एवढा कुठे पार्क गार्डन मध्ये कुठे घेऊन नाही जाऊ शकत. स्लाइड वरती जायचंय कूल, पण आता मम्मा नाही घेऊन जाऊ शकत. आता आम्ही चाललोय फिश बघायला. साईड वरती नाही. गल्ला आईला कुठे चाललीये नाईफ कॅन्डल घेऊन? आम्ही इकडे केक शॉप वरती पोहोचलोय. आईरा काय करते? नेहमी विकास बरोबर जी पळत फिश
बघायला पळायची की मी फिश टँक बघायचं हे ते, आता बिलकुल विकास बरोबर जात नाहीये. सो आता ती मला सोडत नाही बेसिकली. आपल्याला वाटतं की म्हणजे लोकांना वाटतं की तू कसं बघतेस आहिराला गाडीतून, बट आहिरा एवढी मस्तीखोर आहे. आता आमचं थोडक्यात ऍक्सिडेंट होता होता वाचलाय, म्हणजे एक बोलतात ना, म्हणजे माझं काय हे नव्हतं की जे मुलं असतात नावली मुलं जे हेल्मेट नाही काय नाही असंच कुठून पण सिग्नल हे करतात. चिकूवाडीला क्रॉसिंग करत होती तोपर्यंत तो अचानक मग त्या साईडून आला माझा सिग्नल चालू असताना पण, आणि नेमकी मी एकदम बोलतात ना अवेअर होती की तो इकडून आला, तरी आहिरा इकडून कंटिन्यू मला ना मम्मा मम्मा बेबी कुठे, मम्मा हे कुठे, मम्मा ते कुठे, कंटिन्यू तिचं चालू होतं. मम्मा हे कुठे ते त्याच्या म्हणजे तिला तिचं एका कानाने तिच्या म्हणजे बोलतात ना एक कान तिच्यावरती ती काय बोलते ते, आणि थोडं माइंड इकडे असं. खरं तर मी खूप रिस्क ड्रायव्हिंग करायला लागली असं मला वाटायला. सो आता जरा केअरफुल राहीन, बट कोण आहे तिला आता मला फिरवायचं आहे. सो लोकांना असं वाटतं की नाही तुझी बेबी खूप काम आहे, सीट बेल्ट लावून बसते. नाही बाई, ती सीट बेल्ट लावून नाही बसत, ती फक्त चाकू वरून वजिराला ये सोपर्यंत ती मागून पुढे पुढून मागे असं. छानपैकी आमचं आता डिनर झालंय, आणि जस्ट एक चाइल्डहुड मेमरी होती की आम्ही जॉईंट फॅमिली आहोत बेसिकली. सो त्याच्यामध्ये आम्ही हे चौघही सिबलिंग असं जसं डिनर झालं की आम्ही ना पप्पांची वाट बघायचो की पप्पा येणार आणि काहीतरी स्वीट घेऊन येणार डिनर टाइम साठी. आणि जसे आता हळूहळू मोठे झालोय, पप्पा आपण रिटायर झाले दोघं पण, सो त्याच्यानंतर आता तो कॅरी फॉरवर्ड झालाय माझ्या दादाकडे. सो दादा कधी कुठूनही आला तर माझं एक्सपेक्टेशन त्याच्याकडून असं की अरे भाई दादा काहीतरी घेऊन येणार, काय पण छोटी मोठी गोष्ट असं. सो तेच कंटिन्यू केलंय दादानी. सो दादा एक वन डे एक ऑफिसचं त्याचं काम होतं, सो ऑफिस थ्रू तो कोलकाताला गेलेला. वन डे ट्रिप होता, मॉर्निंगला गेला आणि रात्री एकदम लेट नाईट आला काल रात्री. सो त्यांनी तिकडून कोलकातावरून खूप सगळे स्वीट्स आणलेत आमच्यासाठी. सो त्याचे नावं पण एकदम डिफरंट आहे, त्यामुळे मग मी बिल पण माझ्यासोबत ठेवलंय की त्याचं नाव वाचून मी तुम्हाला दाखवेन. सो हे जे आहे हे आहे शोर भाजा, हे शोर भाजा आहे. सो बेसिकली हे एवढं टेम्पटिंग आहे आणि त्यामुळे म्हणलं की मला व्लॉग मध्ये हे दाखवायचं आहे. हे बघा, हे असं आहे हे शोर भाजा. सो ह्याच्यामध्ये साई आहे, आपली जी मलाई असते ना ते मलाईचा फुल थर आहे, त्याच्या आतमध्ये क्रीमची स्टफिंग आहे. म्हणजे स्वीट आहे खूप, म्हणजे सगळे स्वीट म्हणजे बेंगॉली स्वीट आपण बोलतो ते एवढे टेम्पटिंग असतात. सो हे मी एक बाईट घेते पहिला. स्वीट लव्हरला डेफिनेटली खूप आवडणार आणि खूपच टेस्टी आहे. सेकंड बाईट नेसेसरी होतं. त्यानंतर आहे छेनार जलेबी. आय थिंक सो हे छेना जलेबी आहे हे. सो त्याच्यामध्ये जशी जलेबी आय एम नॉट अ जलेबी फॅन, बट हे जे आहे हे दिस इज डिफरंट आणि खूप स्वीट आहे. मी बाईट घेतलाय पण तुमच्यासाठी अजून एक घेते. आज रात्री ते एकदम मी ढगात आहे एवढं स्वीट खाल्ल्यानंतर. आणि त्यानंतर माझं जे मोस्ट फेवरेट जे मला खूप आवडलं ते आहे हे मेन बेंगॉली स्वीट. हे तर आहे रसगुल्ला, बट दिस इज बेक रसगुल्ला. सो बेक रसगुल्ला हे नवीनच आहे काहीतरी, ज्याबरोबर एकदम पहिला मला असं वाटलं रबडी आहे, बट रबडी बरोबर आतमध्ये बेक केलेले हे रसगुल्ला आहेत आणि एवढा टेस्टी आहे हे पण, म्हणजे काही मला सोडायची इच्छा होत नाहीये. ह्याचा पण एक बाईट आपण तुम्हाला दाखवूया नक्कीच. हे बघा, आतमध्ये हे रसगुल्लाचे असे छोटे छोटे बॉल्स आहेत आणि हे वरती रबडी आहे. बेस्ट बापरे. कुठली वस्तू कुठलीही गिफ्ट
पेक्षा हे जे आहे ना मन तृप्ती हे कुठे नाही होऊ शकत. सो सिबलिंग्स आर रिअली नेसेसरी इन युअर लाईफ असं झालंय. सिबलिंग्स पाहिजे, त्यांची ओढ पाहिजे, ते आपल्या बरोबर नेहमी आपल्याला भेटायला पाहिजे. तसे आम्ही दोघं इकडे आहोत, शाहिद दादा आणि मी. म्हणजे 2 सिबलिंग नाही आहेत त्यांना आम्ही खूप मिस करतो. आणि ते मला तिकडून एक बँगलोरवरून आणि एक ऑस्ट्रेलियावरून नेहमी मला सपोर्ट करत असतात की गुड्डू तू व्लॉग बनव, आम्हाला नेहमी कनेक्टेड वाटतं घरामध्ये. तर हे सगळे जे मी व्लॉग्स बनवते, हे जे 3 मेंबर आहेत माझ्या लाईफमध्ये, स्वरूप, ताई आणि तेजस दादा, त्यांच्यासाठी मी बनवते की त्यांना ह्या घरापासून कनेक्टेड ठेवण्यासाठी मी ब्लॉग्स बनवते. सो लव्ह यू ऑल, बाय बाय. आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते. थँक्यू फॉर सो मच लव्ह अँड सपोर्ट. डेफिनेटली सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आणि लाईक करायला विसरू नका. अँड शेअर अँड कमेंट फॉर दिस स्वीट. तुम्हाला ह्यातले कुठले स्वीट खायचे हे नक्की कमेंट करा. ओके, बाय बाय.